आपल्याला इंग्रजीच्या पुस्तकामध्ये आवर सोलर सिस्टम हा एक टॉपिक आहे. यामध्ये आपल्या सूर्यमालेमध्ये असणारे प्लॅनेट्स आणि त्यांचा थोडासा अभ्यास आपल्याला दिलेला आहे. तर आपण कुठल्या प्लॅनेटवर राहतोय? अर्थवरती. सूर्यापासून कितव्या क्रमांकाला आहे आपण? तिसऱ्या. मग विच आर द टू क्लोजेस्ट इन सन. दुसरे जे दोन आहेत ते कोणकोणते सूर्याच्या जवळ आहेत? आपल्या अगोदरचे मर्क्युरी अँड हे दोन आहेत. आणि थर्ड नंबरला आपण येतोय. आता या पृथ्वीवरती सर्वात जास्त लँड आहे का वॉटर आहे? हाऊ मच पर्सेंट वॉटर? 71%. आणि लँड किती पर्सेंट आहे? 29% लँड आहे. मग आपण सुद्धा या सूर्यमालेतला एक भाग आहे पृथ्वी. आपण पृथ्वीच्या सरफेसवरती पृष्ठभागावरती राहतो. आपण सुद्धा एका पोकळीमध्ये राहतो. कशामध्ये राहणार आहे? पोकळीमध्ये. आता सगळ्यांनी वरती बघा. वरती तुम्हाला काय कुठला ग्रह तारे काय दिसलं का? नाही दिसत. म्हणजे लोकांनी राहण्यासाठी घरं वगैरे बांधलेली आहेत. मला ही घरं बांधलेली आहेत. पण आपलं जर नसेल करावं तर आपण या सूर्यमालेमध्ये येतंय का लक्षात आमच्या? हां. पण या सूर्यमालेमध्ये वरून जर आपल्या पृथ्वीकडे स्पेसमधून बघितलं तर विच कलर मध्ये आपल्याला एक पृथ्वी दिसते? ब्ल्यू कलर. कोणत्या रंगामध्ये दिसते? ब्ल्यू रंगामध्ये. का दिसते ब्ल्यू रंगामध्ये? पाणी. पाणी जास्त आहे का जमीन जास्त आहे? पाणी जास्त आहे म्हणून. पण तुम्ही मला सांगा, सूर्य आपली स्वतःची जागा बदलतो का? नाही. तो एका जागेवरती स्थिर आहे. आता समजा मी इथे सूर्य म्हणून उभा आहे आणि तुम्ही पृथ्वी आणि इतर ग्रह आहेत, तर तुम्ही काय करणार? सूर्याभोवती कसे फिरणार? फिरा बरं थोडस. फिरा. या बाजूने या बाजूने. चला असे असे असं असं गोल फिरा. फिरा तो. फिरा. हा ओके ठीक आहे. आता थांबा जागेवर. म्हणजे या सूर्याभोवती बाकीचे सगळे प्लॅनेट्स फिरतात, परंतु सूर्य फिरत नाही. पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला किती दिवस लागतात? म्हणजे किती वर्ष? आणि पृथ्वीला स्वतःभोवती फिरायला किती? 24 तास. ती स्वतःभोवती फिरल्यामुळे काय होते? दिवस आणि रात्र होते का नाही? आता आपल्याकडे इथे ग्लोब आहे. ग्लोब ही पृथ्वी आहे. तर या पृथ्वीला ही पृथ्वी जशी सूर्याभोवती गोल गोल फिरते तशी ती काय करते? या स्वतःभोवती पृथ्वीचा जो हा काल्पनिक आस आहे, या काल्पनिक आसाभोवती सुद्धा ती गोल 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 फिरत असते. त्यामुळे दिवस आणि रात्र होतो. फिरते का नाही? आता पृथ्वीवर असणारे पूर्ण वर्ल्ड जग दाखवले. त्या ठिकाणी काय कॉन्टिनेंट खंड दाखवले आणि असणारे ओशन्स दाखवले. आता इथे असणारी शहरं देश हे संख्येने कमी दिसतात आणि जास्त प्रमाणामध्ये काय दिसतं? पृथ्वीवरती पाणी, वॉटर आहे. किती खंड आहे या पृथ्वीवरती? एकूण किती खंड आहेत रे? 7. आणि महासागर किती आहेत? 5. महासागरांची संख्या सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे इथं महासागर आणि खंड या सर्वांनी मिळून ही पृथ्वी बनते. ही पृथ्वी सुद्धा हवेत गोल फिरते असं स्वतः. म्हणजे आपल्यावरती सुद्धा पोकळी आहे. बाकीच्या ग्रहांप्रमाणे आपण सुद्धा काय होतो? हवेमध्ये तरंगतोय. तरंगतोय म्हणजे पृथ्वी तरंगते, आपण तरंगत नाही. हा ठेव तिकडे. आता पृथ्वीवरती सर्वात जास्त पाणी आहे. तुमचा प्रश्न आहे, काय प्रश्न होता तुमचा? पाणी का सांडत नाही? तर का सांडत नाही? पृथ्वीमध्ये काय आहे? ग्रॅव्हिटी आहे. आता ग्रॅव्हिटी, आता ही चावी मी वरती टाकली तर चावी कुठे आली? खाली आली. का?
तर पृथ्वीमध्ये असणारी ग्रॅव्हिशनल पॉवर, या ग्रॅव्हिशनल पॉवरची चालित असते ती खेचून घेतली. आपण दुसरा एक प्रयोग केला का नाही, पाण्याची बॉटल घेतली आणि ती बॉटल किंवा तांब्या भरून पाणी घेतलं आणि असं गती फिरवलं तर पाणी सांडलं नाही का, तर ते गती असतं त्यामुळे सांडत नाही. पृथ्वीला सुद्धा गती प्राप्त असते आणि त्याचबरोबर त्यामध्ये असणारी ग्रॅव्हिशनल पॉवर यामुळे पृथ्वीवरची पाणी किंवा आपण सुद्धा बाहेर फेकले जाऊ शकत नाही. म्हणून हा पृथ्वी हा महत्त्वाचा घटक आहे. तुमचे काही प्रश्न आहेत का विचार, असतील प्रश्न तर विचार, आहेत का काही प्रश्न? बरं समजला का आपला प्लॅनेट आपण राहतो ते इतर प्लॅनेटची पण माहिती आहे. आता मला इंग्लिशमधून पण प्लॅनेटची नावं सांगते, सांग नावं सांग फक्त. मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून. क्लॅप फॉर हिम. व्हेरी गुड. ओके, चला.